नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. उद्या सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणाविषयी असलेले गैरसमज आणि वैज्ञानिक माहिती मिथ वर्सेस रिॲलिटी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सूर्यग्रहण सामान्यतः अनेक गैरसमज आहे सूर्यग्रहणाविषयी, पण वैज्ञानिक सत्य नेमकं काय आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर गैरसमज पहिला, सूर्यग्रहणाच्या वेळी जेवण करू नये. यामागील वैज्ञानिक सत्य काय आहे? सूर्यग्रहणामुळे अन्न अचानक विषारी होत नाही. ग्रहणाच्या काळात जेवण केल्याने आरोग्याला विशेष असं नुकसान होत नाही. त्याचा वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र हे अन्न नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि योग्य पद्धतीने साठवलेले असावे. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये हे सुद्धा म्हटलं जातं. ग्रहणामुळे गर्भवती महिला आणि गर्भाला विशेष धोका निर्माण होतो असा विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हे सुद्धा एक मिथ आहे. गर्भवती महिलेने इतर दिवसाप्रमाणेच त्यांची जी काही सामान्य दिनचर्या आहे ते ठेवू शकतात. हे पूर्णपणे मिथ आहे की तुम्ही बाहेर पडू नका. ग्रहणाच्या वेळी चाकू किंवा कात्रीचा वापर केल्याने बाळाला जन्मजात व्यंग येते. त्याचे दुभंगलेले ओठ येणं असतील किंवा काही व्यंग येणं असेल, हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही आहे. हा आहे सूर्यग्रहण उघड्या डोळ्याने पाहिलं तर काही होत नाही, हा सुद्धा गैरसमज आहे. आपण सूर्यग्रहण बघताना थेट पाहणं खरोच डोळ्यासाठी धोकादायक ठरू शकतं. ग्रहण असो किंवा नसो, सूर्याकडे थेट पाहिल्याने त्याचे जो काही आपल्या डोळ्यांवर त्याचे रेज आहे ते डायरेक्ट पडतात आणि त्याचा आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सूर्यग्रहण पाहत असताना डोळ्यामध्ये जे काही ISO सर्टिफाईड ग्लासेस असतात ते वापरले पाहिजे. त्यानंतर शेवटचा गैरसमज हा आहे की ग्रहणामुळे वातावरणातील सर्व गोष्ट अपवित्र होतात, त्यामुळे घरातील अन्न पाणी फेकून द्यावे. तर हा सुद्धा गैरसमज आहे. यामागे ही एक खगोलीय घटना आहे. यामुळे अन्न पाणी किंवा कोणत्याही गोष्टी अपवित्र किंवा विषारी होत नाही, हा सुद्धा गैरसमज आहे. त्यामुळे आपली परंपरा नक्कीच जपा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा ठेवा, परंपरा जपा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर